आपलं मन पूर्णपणे कामनेनं भरलेलं आहे. प्रचंड ते कामनाग्रस्त आहे आणि त्याच्यामुळे समोर जर असं एखादी गोष्ट पाहायला मिळाली की जिथं माझी कामना पूर्ण होणार आहे, की ती गोष्ट आपल्यासाठी क्षणात प्रिय होते लगेच. जर समोर आपण मोबाईल बघताना एखादी समोर हेडिंग आली की अशा पद्धतीने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, असं हेडिंग आल्याबरोबर ते मनाला खूप प्रिय. ते काय आहे हे पाहिल्याशिवाय माणसाला पुढे जावत नाही. तर हे जे आहे, आपण पूर्णपणे कामनेने भरून गेलेलो आहोत. एक क्षणसुद्धा असा नाही की आपण निष्काम राहू शकतो. आणि म्हणून कामनाग्रस्त मनाला त्याच्या अनुरूप त्याची कामना पूर्ण होणारी गोष्ट समोर दिसली की लगेच माणूस प्रभावित होतो. ती त्याला आकर्षक प्रिय वाटायला लागते. आणि म्हणून माणसाला गुंतविण्यासाठी, फसविण्यासाठी अनेक प्रकारचे आमिष दाखविले जातात आणि त्या माध्यमातून माणसाला फसविलं जातं. आपल्याच मनाची ही कामनाग्रस्त अवस्था आपल्यालाच कळत नाही, कारण आपण इतके अभ्यस्त झालो त्याचे की ती कामनाग्रस्त आपणच होऊन गेलेलो आहोत. तर हे जे आहे की मी कशा प्रकारे कुठे खेचला जातो, कोणती गोष्ट मला प्रिय वाटते, कोणती गोष्ट मला नकोशी वाटते, कोणत्या गोष्टीकडे माझा ओढा आहे, कोणत्या गोष्टीकडे मी जास्त वेळ देतो, हे जे सर्व आपल्या जीवनाविषयी जर आपण पाहू शकलो तर स्पष्टपणे आपल्या मनाचं दर्शन आपल्याला होईल की ते कामनेनं ग्रस्त आहे. ते मान्यतेने, धारणेने भरलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्या अनुकूल गोष्ट त्याला प्रिय असते आणि त्याला प्रतिकूल गोष्ट आली की त्याची लगेच चिडचिड होते किंवा ते लगेच स्वतःची जी काही विपरीत मानसिकता आहे ती प्रदर्शित करायला लागतं. आणि म्हणून आपल्या मनाचा जर आपल्याला अभ्यास करावाच लागेल, कारण ते केल्याशिवाय तर आपल्याला त्याच्यापासून सुटका नाही. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आपल्या मनाची ही अवस्था स्पष्टपणाने ओळखू शकतो, जाणू शकतो. तेव्हा माझं मन कोणत्या गोष्टीकडे ओढा घेतं आणि